नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आजच्या काळामध्ये जमिनीच्या आणि मालमत्तांच्या किमती या गगनाला भिडलेल्या आहेत। अनेक लोक आपलं संपूर्ण आयुष्य मेहनत करून एक घर किंवा प्लॉट खरेदी करतात, परंतु काही वेळा असं घडतं की कोणीतरी त्या जमिनीवरती बेकायदेशीरपणे कब्जा करतो। अशा वेळी काय करावं ही मोठी चिंता निर्माण होते, परंतु आता घाबरण्याची गरज नाही। काही कायदेशीर उपाय आणि सावधगिरी बाळगून आपण आपल्या मालमत्तेचं संरक्षण करू शकतो। प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये रोज नवनवीन खटले हे दाखल होत असतात। फसवणूक, बनावट कागदपत्र आणि अतिक्रमणासारख्या समस्या सातत्यानं वाढत आहेत। त्यामुळे सरकारनं आणि न्यायालयानं अशा प्रकरणांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत। जमीन बळकावली गेल्यास मालकानं कोणती पावलं उचलायची याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। तर मग यासाठी जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी काही उपाय या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत। यामध्ये जमीन जर तुम्ही खरेदी केली तर त्यानंतर तातडीने त्याभोवती तुम्ही कंपाऊंड वॉल बांधा। त्यानंतर खाजगी मालमत्ता प्रवेश निषिद्ध असा बोर्ड लावल्यास कोणालाही तिथे प्रवेश करणं कठीण जाईल। त्यानंतर तिसरा उपाय करा ते म्हणजेच जमिनीवर कोणताही छोटंसं बांधकाम म्हणजेच शेड असेल, एखादं फाउंडेशन असेल ते सुरू करून ठेवा आणि त्या जमिनीला सक्रिय ठेवा। हे उपाय केल्यास बेकायदेशीर कब्जा होण्याची शक्यता ही लक्षणीयरित्या कमी झालेली पाहायला मिळते। जर कोणी तुमच्या जमिनीवरती कब्जा केला तर IPC कलम 441 नुसार त्याच्यावर तुम्हाला कारवाई करता येते। या कलमानुसार दोषी व्यक्तीला दंड किंवा 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते। शिवाय कोर्टामध्ये अर्ज दाखल करून जमीन तुम्हाला पुन्हा परतही मिळवता येते। तसंच अतिक्रमण करणाऱ्याला नुकसान भरपाई देखील द्यावी लागते। तर मग आता तुम्ही या संदर्भातली तक्रार कशी करू शकता तेही पहा। संबंधित महसूल अधिकारी, पोलीस स्टेशन किंवा नगरपालिका कार्यालयामध्ये तुम्ही तक्रार देऊ शकता। सिव्हिल कोर्टामध्ये आदेश 39 नियम 1 आणि 2 अंतर्गत स्थानादेश तुम्हाला मागता येतो। त्यानंतर कोर्टामध्ये अर्ज करताना सर्व कागदपत्र तुम्हाला तयार ठेवावी लागतात। यामध्ये खरेदी व्यवहार, पॅन कार्ड, सातबारा उतारा आणि मिळकतपत्र इत्यादी गोष्टी असतात। वादविवाद जर सुरुवातीलाच तुम्हाला लक्षात आला तर तो आपसी चर्चेतनं सोडवण्याचा प्रयत्न करा आणि शक्य न झाल्यास कोर्टाचा मार्ग निवडणं हा योग्य पर्याय आहे। या प्रक्रियेमध्ये कुटुंबातील एखादी ज्येष्ठ किंवा तटस्थ व्यक्तीची मध्यस्थी फायदेशीर तुम्हाला ठरू शकते। कोर्टामध्ये जाण्यापूर्वी तुम्ही पुरावे गोळा करणं, खास करून जमिनीच्या मूळ कागदपत्रांची खात्री करणं फार महत्त्वाचं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्या मालमत्तेवरती कुणी कब्जा केला असेल तर ही कामं तुम्ही त्वरित करून घ्यायला हवीत, जेणेकरून तुम्हाला तुमची जमीन अगदी नुकसान भरपाईसह पुन्हा परत मिळू शकते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।